नमस्कार रसिको. आपल्या या आर्ट टॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज उपस्थित आहे विनायक निटुरकर सर. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या शोमध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिले तुम्हाला एक आमचा प्रश्न आहे की कलेकडे तुमची रुची कशी निर्माण झाली सर? कसं आहे, शाळेतूनच ही रुची निर्माण होते. शाळेत जर तुमच्यासमोर काही कलाकार वगैरे असे काही करत गेले तर त्याच्यातून ती रुची निर्माण होते, आवड रुची. तर माझ्या इथे एक शाळेच्या समोर नाट्यगृह आहे, म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून. तर त्या नाट्यगृहामध्ये सकाळचा वर्धापन दिन निमित्त व्हायचा आणि त्या वर्धापन निमित्त त्याने संगीत, कला आणि ह्या तिन्हींचं मैफिल व्हायचं. मग त्याच्यामध्ये शिल्पकार बोलवायचे, चित्रकार बोलवायचे आणि संगीतमधले कलाकार बोलवायचे जे सूरपेटी, गायक, काही वादक वगैरे असायचे. तर त्याच्यातनं ते समोर काम करताना म्हणजे प्रत्येकाच्याच अगदी ह्याच्यात ते रमून जायचे. आणि मग ती मला असं लहानपणी असं वाटायचं की ते करतायत, मग आपल्याला काही येत नाही. तो माणूसच आहे तर मग आपण का करू शकत नाही, असं. आणि मग त्या ह्याच्यातनं आम्हाला कला शिक्षक पण चांगले लाभले होते. ते खूप काही करून घ्यायचे. तर ते वेगवेगळे माध्यम हाताळायचे आणि त्याच्यातनं आम्हाला, मी ज्यावेळी कॉलेजला गेलो तर कॉलेजमध्ये सुद्धा शिकवलं नाही एवढं मला त्यांच्याकडनं शिकलं असं हे मला अजून जाणवत आहे. म्हणजे त्यांनी खूप काही करून घेतलं होतं. तर मी 10वीला असताना सेंडअप असतो, तो सेंडअपच्या कार्यक्रमाला मी आमच्या शाळेचे संस्थापकांचं विभूती गुरुजी म्हणून एवढंच मिनिचर करून एक स्टँड, मग खूप छानपैकी पोर्ट्रेट, पोर्ट्रेट एवढंच अगदी मिनिचर करून दिलं होतं त्यांचं. म्हणजे पुतळा होता शाळेतच, तर त्याची रिप्लिका तयार केली होती त्याच्या फोटोवरून. बहिणी NCC घेतली आणि ती NCC मध्ये तिथं त्या पुतळ्याजवळ उभारून फोटो काढला होता आणि तो मला भावला होता आणि म्हटलं आपण मुख्याध्यापकांना द्यायचं. आणि तो सेंडअपच्या कार्यक्रमामध्ये मी तो छोटासा मिनिचर करून दिला होता. खूप म्हणजे चांगलं वाटलं होतं. आणि मग तिथून पुढं मग थोडीशी माझी म्हणजे अशी कलेविषयी थोडंसं, आणि मग लोकांकडून प्रोत्साहन भेटलं म्हणावं तसं. मला गाईड झालं नाही त्या म्हणजे आर्ट स्कूलला जाताना. मी JJ कोल्हापूरला मी एक्झामसुद्धा एंट्रन्स एक्झाम द्यायला गेलो होतो. त्याच्यामध्ये बरेचसे तिथल्या लोकलच्या प्रॉब्लेममुळं पण बरंचसं हे झालं. काही बंद पडली, काही चालू झाली, मग काही परीक्षा पुढे ढकलली, असं बरंच झालं. आणि मी मुंबई म्हणजे अणभिन्न, मुंबई म्हणजे असं काय नवीनच शहर, मोठं शहर, त्यामुळे एवढं काय माहीत नव्हतं, कोण नव्हतं, काय नाही, कसं जायचं, काय जायचं, असं. त्यामुळं मग थोडंसं तो नाच सोडून दिला. मग शहरात जी आहे त्या अवेलेबल, म्हणजे ज्या घराण्यात कलेचा वारसा लाभला, म्हणजे ज्यांनी खूप असं म्हणजे त्यांचं पिढी पूर्ण त्या कलेविषयी आहेत. मग ते बाबूराव पेंटर, अरविंद मेस्त्री यांचं जे आर्ट स्कूल आहे, त्या आर्ट स्कूलमध्ये मला कलानिकेतन महाविद्यालय म्हणून आहे, तिथं मला ॲडमिशन मिळालं. JJचं मी काही केलं नाही, मग अप्लाइड आर्ट ॲडमिशन घेतलं. मला जर त्यावेळी काही मला गाईड मिळालं तर मी विषय कदाचित दुसरा पण झाला असता. गाईडच नाही, जे मिळेल ते समोर आर्ट स्कूल आहे, चला आर्ट स्कूल घ्या, असं झालं. त्यानंतर सर आतापर्यंत तुम्ही पुष्कळचे मीडियम हाताळले आहे, जसं स्कल्पटिंग झालं, वॉटर कलर झालं, ॲक्रेलिक झाले, ऑइल झालं. तुम्ही पुष्कळ माध्यम मध्ये काम केलं आहे. तुमचं आवडतं माध्यम कुठलं आतापर्यंतचं? आतापर्यंतचं माध्यम म्हणजे लाकूड हे सगळ्यात आवडतं माध्यम. लाकडामध्ये मी बरंचसं काम करत असल्यामुळं मला माती काम मला सोपं झालं. म्हणजे लाकड मी एक 10वी झाल्यानंतर कॉलेजला जायच्या अगोदर मी एक बेंगलोरला ट्रेनिंग घेतलं होतं. जिथं ॲडव्हान्स ट्रेनिंग होतं, केमिकल एचिंग आणि वूड मोझॅक म्हणून. लाकडाचे जोड आणि केमिकल एचिंग, जे कार्विंग करून त्याच्यावर केमिकल प्रोसेस करायची होती. आणि मग त्याच्यातून त्या लाकडाचे जे ग्रेन्स असतात, ते ग्रेन्स तुम्हाला ते प्रॉपरली ते झाडाचे ग्रेन्स असतात, ते तुम्ही चित्रात आणि कसं कलेमध्ये घेता ते त्याच्यात ते होतं. आणि मी ते टेक्स्चर, तर ती मी शिकलो. त्यामुळं मला ते करताना येत असल्यामुळं मला अप्लाइड आर्ट झाल्यानंतर सुद्धा मी थोडंसं काही सर्व्हिस मी सुरुवातीला
कॉलेज झाल्यानंतर ॲडव्हर्टाईज एजन्सी, नंतर मग पुण्यात गेलो. पुण्यात मला त्यावेळी माझं कॉम्प्युटर आम्हाला बेसिक काहीच नव्हतं. त्यावेळी असंच एक बोलणं व्हायचं, अरे डिजिटल आले. आणि डिजिटल म्हणजे कॅमेऱ्यात रोल घालायचं नसतोय, ऑटोमॅटिक ते पिक्चर येते. कसं काय येते असं, म्हणजे ते आम्हाला सगळ्यांना असं नवल होतं. रोलच्या जागी मेमरी कार्ड. हा, तर ते असं म्हणजे आम्ही ते रोल डेव्हलपिंग करून प्रिंटिंग करायचं ना. तर त्यावेळी तसं काहीच नव्हतं, ते डिजिटल आले. आम्हाला फक्त ॲडव्हर्टायझिंगला एक सब्जेक्ट होता ॲडव्हर्टायझिंग, तर त्याच्यामध्ये सांगायचं अमेरिकेमध्ये आता तो डिजिटल कॅमेऱ्याला आलेला आहे आणि ते असं असं करतात. किंवा फक्त डिजिटल इंट्रोड्यूस झालं. हो. आणि त्यानंतर मग एकदमच पहिले हँडवर्कच जास्त चालत होतं. हो, हँडवर्क म्हणजे सुद्धा प्रिंट करायचं आहे तर आपण बॅनर म्हणजे कलाकारच शोधत होतो. आमच्या पुण्यामध्ये शाळेत असताना निवडणुका व्हायच्या, तर निवडणुकीमध्ये आमच्यातलेच शाळेतले एक रियाज समाधान म्हणून आहेत. मी काहीतरी साधारण 3री-4थीला असेल, तो 8वी-9वी 10वीला असावा. तर त्याची कला इतकी, म्हणजे तो जेला आता झालेला आहे अप्लाइड आर्ट, आणि खूप मोठं त्याचं काम आहे. आणि आज तो पेंटिंग सुद्धा लँडस्केप वगैरे इतकं म्हणजे खूप अगदी म्हणजे त्याचं. तर तो शाळेच्या जीवनामध्ये 8वी-9वी असताना निवडणुका व्हायची. मग विधान भवनला उभारलेले आमदारकी खासदारकी किंवा ह्याच्या महानगरपालिकेच्या त्याचे पोर्ट्रेट करायचा तो. आणि ते कसं व्हायचं, आमच्या त्याच्या शाळेजवळच जी कांबळे म्हणून आर्टिस्ट, जे शिवाजी महाराजांचं राजमान्यता मिळालेलं, ते शिवाजी महाराज, ते बरेचसे म्हणजे मराठी चित्रपटाचं जे काही पोस्टर वगैरे व्हायचे, ते सगळं समोर बघायचं आम्ही, पेंटिंग पोर्ट्रेट करायचे. त्यामुळे ते मनात खूप अगदी चांगलं. मग चंद्रकांत मांढरे म्हणा, लँडस्केप करून दाखवायचे, त्यांचे क्लासेस वगैरे असायचे. मला ते भेटले नाहीत, त्यांचा सहवास भेटला नाही, पण त्यांच्या मिसेस आणि संग्रहालयाचा सहवास चांगलाच. आणि ते माझ्या ह्याच्यावर वॉटर कलरचं एक चांगलं बसलं. म्हणजे सुरुवातीला मला फाउंडेशनला वॉटर कलर खूप अवघड वाटायचं. अवघड म्हणजे तसं ते तुम्ही जाणून घेतला नाही तर खूपच अवघड आहे. आणि जाणून घेतलं तर त्याच्या एवढा आनंद कुठल्या ह्याच्यात नाही. एवढं मस्त वॉटर कलर आहे खूप. म्हणजे आज मला कॉलेजच्या लास्ट इयरपर्यंत ते वॉटर कलर म्हणजे ट्रान्सपरंट ओपेकमध्ये मी खूप काम केले, खूप छान. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये ड्राय ब्रश वगैरे एकदम मस्त पाहिजे ते काम करता येते ओपेकमध्ये सुद्धा. पण फ्रेशनेस पण आहे तो वॉटर कलरमध्ये आहे, असं आहे. आणि सर त्यानंतर जसं तुम्हाला अप्लाइडचा अनुभव आहे, तुम्ही तुमचं शिक्षण अप्लाइड मध्येच केलं. अप्लाइड आणि पेंटिंग यामध्ये तुम्ही काय डिफरन्स बघता? अप्लाइड आणि पेंटिंग मध्ये असा डिफरन्स मला आत्ताच्या घडीला काय वाटत नाही आहे. कारण कसं आहे, तुम्ही ज्यावेळी बाहेर पडता, कमर्शियल ज्यावेळी भाग घेता, त्यावेळी तुम्ही कलेचा जेवढा अभ्यास कराल आणि तुम्हाला जो बेसिक शिकवलेला तो तुम्ही खरोखर लक्षात घ्यायला पाहिजे. कोणतंही काम मग तुम्ही ग्राफिकमध्ये करा, अप्लाइडमध्ये करा किंवा पेंटिंगमध्ये, जो तुम्हाला कलर स्कीम शिकवल्या जातात, जो बेसिक कलर असतात, आणि त्या कलर स्कीम तुम्ही ज्यावेळी यूज करता पेंटिंगमध्ये किंवा ग्राफिकमध्ये, तर त्या तुमच्या लोकांच्या मनावर ते कलर बिंबवत असतात, ते आकर्षित करत असतात, आणि त्यावेळी ती कलाकृती चांगली होत असते. तुम्ही त्याचा वापरच केला नाही, नुसतं फक्त कॉलेजपुरतं मर्यादित ठेवला, तर त्याचा काही पुढे भविष्यामध्ये नाही. आणि जे खरोखर कलाकार आहेत ते त्या कलर स्कीमचा वापर करतात, आणि ती कलाकृती, जसं संगीतामध्ये जे त्या रागामधून ते गाणी गायली जातात, तसंच ह्या पेंटिंगमध्ये सुद्धा हे जी हार्मोनी आहे, त्या हार्मोनी तुम्ही घेऊन जर तुमचा वापर केला तर भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला, म्हणजे कुठलंही कलाकृती करताना ते कलरचं बॅलन्स म्हणा, तुम्हाला एक
प्लॅटफॉर्म दिला किंवा एक चौकट दिली तर चौकटमध्ये तुम्हाला निगेटिव्ह स्पेस पॉझिटिव्ह स्पेस जसे विचार होतो आणि मग डॉमिनन्स कलर बॅलन्स हा जो साधता येतो तो तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं हे होऊ शकतं. की कलाकार म्हणून तुम्ही तुमची यशाची व्याख्या कशी करता? कलाकार हा कसा आहे, तुम्ही सतत काम केलात तर ती कला तुमच्यात रुजली जाते. म्हणजे काम कामाचं गुरु. तुम्ही कामच केला नाही मला येईल शक्य नाही, मी हे करू शकेन शक्य नाही. तुम्ही सतत केलंच पाहिजे. तुम्ही काही स्केचेस म्हणा, काही तुम्ही स्केचिंग आणि हे ड्रॉइंग हे केलंच पाहिजे तर तुम्हाला ते रुजतं आणि मग भविष्यामध्ये तुम्ही त्याचा वापर तुम्ही कलेशी कसं पण वळतं ते मग. तोपर्यंत वळत नाही मी करेन नाही अजिबात येत नाही. तुम्ही एखादा चेहरा सांगितला तर तो मग करेल आणि तो काढायला मांडायला गेला तर अजिबात होत नाही. तुमचा सरावच पाहिजे आणि सराव जी करणारे आहेत ती अगदी म्हणजे तुम्ही जे आता बघतात नावाजलेली जी आहेत ती नेहमीच सतत सरावमध्ये असतात. सराव केल्यानंच ती येतात, ते सरावशिवाय येत नाही. तुम्ही नेहमी सतत सराव केलाच पाहिजे तर तो तुम्हाला, आणि तो सराव तुम्ही जे बेसिक शिकलेलं आहे ते घेऊन तुम्ही केला तर ते आणखीन चांगलं. कसं आहे, विद्यार्थ्यांना जे प्रात्यक्षिक किंवा जे मान्यवर लोक बोलवतात त्यांना सांगायला सांगतात त्यातल्या खरोखर सत्य गोष्टी तुम्ही ऐकल्या तर ते तुम्ही त्यांनी काय सांगतात हे जर लक्षात घेतलं आणि तुमच्या आचरणात आणलं तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी, नाव आपोआप होतं पण यशस्वी होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि यशस्वी झाल्यानंतर मग नावलौकिक आपोआप होतं. पण पहिल्यांदा यशस्वी होणं, आनंद मिळणं, ही कला ही आनंद देणारी आहे. आणि सर तुमचा हा जो प्रवास झालाय आतापर्यंतचा, तर यामध्ये तुमचे कित्येक गुरु राहून गेले तर त्यांनी कुठला दिलेला सल्ला तुम्हाला आठवते का जो तुम्हाला जीवनामध्ये खूप उपयोगी पडला असा? हो 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 मी संजय शेलार यांचं नाव घेईन मी. बिदनूर सर म्हणून आहे तर मला ग्राफिकला लेटरिंगला होते. ते म्हणायचे तुम्ही सतत काम करत राहा, तुम्हाला तुमचं काम शिकवेल. तुम्ही स्केचिंग करा, ड्रॉइंग करा, हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ते काम. तर ह्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पण सांगेन की तुम्ही सतत हे करत राहताना सुद्धा तुम्ही तुमची कला आत्मसात करण्यासाठी तुम्ही जे फॉर्म आहे समोर दिसतं ते तुमचा हात सफाईदार वळण्यासाठी तुम्ही एक कलाकार आहेत. ती कलाकार तुमची ओळख कलेतनं झाली पाहिजे. हां, ती कला तुम्ही त्या कलेसाठी तुम्ही ही सवय फार महत्वाची आहे. पिढी समोर चालली आहे, जनरेशन समोर चालली आहे, डिजिटलचा हे क्रेज येऊन राहिला लोकांना. तर ग्राफिक जसं आता लोकांसमोर आलाय की डिजिटल एक इंट्रोड्यूस झालाय, तर तुमचं काय मत आहे ग्राफिक बद्दल, जे डिजिटल युग येऊन राहिला आता? नाही, डिजिटल युग देत, डिजिटल आलं तरी तुम्हाला ग्राफिकचा जो बेस आहे तो तुमचा पक्का झालाच पाहिजे. आणि ते कलाच आहे. हा, ते आल्याशिवाय तुम्हाला बेसिक, म्हणून मी काय म्हटलं सुरुवातीपासून म्हणत आलं की तुम्ही जे काम करत आहे प्रॅक्टिस तेच त्याच्यामध्ये येतं. तुम्ही आज कॉम्प्युटर शिकला, ग्राफिकमध्ये डिजिटलमध्ये तुमच्या डोक्यात जर असेल तर तुम्ही पटकन हाताळू शकतात. आता माझ्याकडं एक असं आहेत की ते मशीनवर काम करू शकतात पण त्यांना ड्रॉइंगच समजत नाही. बिलकुल ऑपरेटर बनून राहते ते. मग काहीच उपयोग नाही ना डिजिटल सगळं येऊन, खूप मोठं, पण त्यांना ड्रॉइंगच समजलं नाही, बेसच समजलं नाही तर ते त्याच्यामध्ये मशीनमध्ये सुद्धा काय टूल घेऊन काय वापरायचं हे लक्षात येणार नाही. तुमचा बेसिक झाला असेल तर ते माध्यम तुम्हाला डिजिटल सोपं जातं. एखादं डिजिटल पेंटिंग सुद्धा केलं जातं पण पेंटिंगमध्ये तुम्हाला बेस माहीतच नाही, कलर हा गेल्यानंतर हा होतोय, तुम्हाला खूप वेळा बसायला पाहिजेत मग तिथं ते नुसतं पॅच वगैरे, आणि तुम्हाला ड्रॉइंग आलं नाही तर मग काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही डिजिटल जरी किती जरी आलं तर तुम्हाला जो बेस आहे तो बेस तुम्ही हाताळल्याशिवाय, तुमच्या डोक्यात गेल्याशिवाय तो ह्या माध्यमामध्ये डिजिटल माध्यमातून तुमचा उतरूच शकत नाही. असं माझं मत मला आता दिसतंय समोर. याच्यामध्ये सुद्धा जे तुम्हाला बेसिकच काही आलं नाही तर त्याच्यामध्ये ते उतरतच नाही होऊ शकत नाही. मग काहीतरी ग्राफिकली वेगळं काहीतरी करतात.
आणि सर मला वाटतं की डिजिटल आणि याला आपण एक माध्यम म्हणूनच पाहू. हो 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 कारण बेस तोच आहे ना. हो बेस्ट आहे. तुम्हाला पहिले क्रिएटर बनणं गरजेचं. तुम्हाला त्याच्यानंतर असं पण म्हणेल क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला वाचन फार महत्वाचं आहे. तुम्ही वाचलाच नाहीत आणि जग पाहिला नाहीत, उघड्या डोळ्यानं काय चाललंय जगामध्ये हे पाहिलं नाहीत, वाचलं नाहीत, तर तुम्हाला वाचाल तर वाचाल म्हणतात ना, तसं ते तुम्ही वाचलं तर खूप काही डेव्हलप तुमच्या व्हिज्युअलायझिंगमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी सगळी येऊ शकते. नाहीतर वाचनाअभावी तुम्हाला मग थोडंच काहीतरी ड्रॉइंग कराल तुम्ही, विचार व्यक्त होत नाहीत. विचारावर जो आता तुम्हाला सांगेन की ॲब्स्ट्रॅक्ट वगैरे पेंटिंग आहे, याच्यामध्ये बरेचसे चांगले हे पेंटिंग का गणले जातात, तर त्याच्यात विचार व्यक्त झालेले असतात. तुमची हार्मोनी पण असते आणि विचार पण असतात. त्या कलेच्या त्या आर्टिस्टचे विचार व्यक्त झाले, तर ते विचार येणं पण महत्वाचं आहे. तुमची जर विचार करण्याची जर हे नसेल, क्षमता नसेल, तर तुमचं ते कलेमध्ये पेंटिंगमध्ये उतरणारच नाही. कला या क्षेत्रामध्ये सुरुवातीला आपण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, जे अकॅडमिक यामध्ये येते. तर त्यानंतर एक प्रश्न असाही येते त्यांच्यासमोर की आपण आर्ट तर करत आहोत, आपण पेंटिंग करत आहोत, आपण अप्लाइड मध्ये असेल तर त्या गोष्टी शिकून घेत आहोत, पण हे जे याच्यामधलं कमर्शियल सेक्टर आहे किंवा याच्यामध्ये जॉब कसा मिळवावा हा सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न येते. तर माझा एक प्रश्न आहे तुमच्यासमोर की तुमच्या वेळेस तुमचा पहिला जॉब काय होता? मी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मग एका ॲड एजन्सीमध्ये मला मिळालं. तिथं थोडे दिवस केलं, पण जाहिरात माध्यम असं आहे की जिथं इंडस्ट्रियल मोठी आहे तिकडं मग वाद जातं. मग मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये गेल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी असं विचारलं, तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक काही नाही, मग तुम्ही म्हणजे नुकतंच आलं होतं. आणि मग तिथं मग मला फार डगमगलो. मग तरी एका ठिकाणी माझं काम दाखवलं आणि मग त्या कामावर काही माझं लाकडावरचं इचिंग काम होतं. तर ते इचिंग काम बघून आम्हाला म्हणाले, आम्हाला असं काम आम्हाला फ्रेमिंग करून पाहिजे. तर ते पेंटिंगची फ्रेमिंग करून दिले मी पुण्यामध्ये. आणि मग त्यांचं जहांगीरला एक्झिबिशन होतं. त्यांचं एक जहांगीरचं एक आर्टिस्ट सेंटर आहे, VIP गॅलरी. तर तिथं आणि त्यांची ती सगळी पेंटिंग सेल आउट झाली. बरेचसे ऑस्ट्रेलियन वगैरे आले होते, ती VIP त्यांनी काही काही घेऊन गेले. तर असा प्रवास झाला आणि त्याच्यानंतर मग मी पुण्यात सोडून मग मुंबईत गेलो. मग मुंबईमध्ये पब्लिक वेलफेअरचं म्हणून एक होतं, तिथं एक थोडे दिवस केल्यानंतर मग ग्रीटिंग कंपनीमध्ये मी फोटोग्राफर म्हणून लागलो. काही 40 आर्टिस्ट होते, ते पेंटिंग करायचे आणि मग ते पेंटिंगचं कॉपिंग करायचं. ते कॉपिंग ग्रीटिंगसाठी वापरायचे आणि बाकीचं मग ते फ्रेमिंग व्हायचं आणि ते पेंटिंग सेल आउट व्हायचं. आणि मग तिथून मी ग्रीटिंग कंपनीमधनं मी ॲनिमेशन कंपनीमध्ये, दादरला ॲनिमेशन होतं, त्या ॲनिमेशनमध्ये काम केलं. आणि ॲनिमेशनमधून मग आपल्याला थोडंसं असं वाटलं की परत मी पुण्यामध्ये मग एका ॲड एजन्सीमध्ये मग मला एकट्यानं मी फ्रेमिंग करून दिलं. त्यांनी मला आर्ट डायरेक्टरची असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून त्यानं कार्ड छापून आणलं. सर, ॲज अन आर्टिस्ट कलेला निवडून तुम्ही आनंदी आणि सॅटिस्फाईड आहात का आतापर्यंत, तुमची जी जर्नी झाली आतापर्यंत? हो 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 हो. मला खूपदा असं मी नोकरीला लागलो, पण मला खूपदा ह्या कलेनंच तारून नेलं. जॉबला सुद्धा मी ज्यावेळी पुण्यामध्ये गेलो, जॉब मिळाला नाही, तर मला जी कला अवगत होती त्या कलेवर मी माझं उदरनिर्वाह, माझे ते जे मित्र होते त्यांना पगारावर होते, त्यांना पगार सुद्धा मिळाला नव्हता. तो पण मी जास्त मिळवले होते. त्यावेळी त्यांना काहीतरी 1300 रुपये 1200 रुपये पगार होता आणि मी 3500 रुपये मला त्यांच्या पुढ्यातच 15-20 दिवसात मिळवले होते मी. तर ते एवढे हे झाले होते की तू अरे काय म्हणाला माझं नाव विनय म्हणाले, अरे तू काय, आम्ही अजून 2 महिने झाले आमच्या पगार नाही आणि तू 20 दिवस झाले आणि तू 3500 मिळवले. म्हणजे जी तुम्ही कला जी आहे ती तुम्ही आत्मसात केली तर तुम्हाला बरेच वेळा काही देऊन जाते. तुम्हाला ते म्हणजे तारून येते. कधी कधी सर असं होते की पैसे नाही मिळाले तरी मजा येते ते करून.
आनंद आनंद जो आहे तो आनंद तुम्हाला विकत सुद्धा मिळत कुठंच. तुम्ही ड्रॉइंग करा, पेंटिंग करा, जो आनंद आहे कलरचा, स्केचिंग करा, जो फॉर्म तुम्ही काढल्यानंतर जो आनंद आहे, अरे आपण त्या सरांसारखं काढलं किंवा ते खूप छान आहे, किंवा तुम्ही अगोदर बघितलेलं आहे ते फॉर्म, किंवा तुम्ही अजिंठा वेरूळचं बघितलं तुमच्या लक्षात, ते काढल्यानंतर आपलं काहीतरी असं जे ज्यावेळी तुम्हाला मनापासून वाटेल की अरे, तर ते खरोखर म्हणजे तुम्ही अभिमान वाटते स्वतः त्यावेळी. तो आनंद खूप मोठा, तो आनंद तुम्हाला कुठंच विकत नाही आणि कोणीही घेऊ शकत नाही, करू शकत नाही, असं आहे. आणि सर मग तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता का, परिवाराचा? कारण हे सोपी काम नाही, कलाकार म्हणजे काय, आज काला भेटेल परिवारानं साथ दिली नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी भाग्यवान आहे तसं, माझ्या हाताने मला साथ देते, काम करते, म्हणून मी हे केल्यानंतर मला हातात खायला मिळतंय आणि हे काय म्हणून हे ज्यावेळी होतं त्यावेळेच म्हणजे तिला पण समजून आपण सांगितलं, म्हणजे तिनं पण समजून घेते, त्यावेळी ते आपण सगळं होईल. एकमेकाला ज्यावेळी समजून घेतो त्यावेळी ते एकरूप होतात, त्यावेळी ती कला विकसित होते, नाहीतर आजवळच नाही, असं आहे. आणि सर एक शेवटचा प्रश्न आहे इथे की जे आता आम्ही यंग जनरेशन आहे, ॲज अन आर्टिस्ट, ॲस्पायरिंग आर्टिस्ट आहे, तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? तुम्ही काम करत राहा, नेहमी सतत काम करत राहा. तुम्ही आत्ता मिळेल अपेक्षा ठेवू नका. तुम्ही ज्यावेळी तुमचं चांगलं काम आहे ते तो आपोआप तुम्हाला उचलून घे वर, आपोआप. तुम्ही कामच केलं नाही, तुमचं कामच बोललं नाही तर काहीच नाही. मी नेहमी तुम्ही म्हणेन की तुम्ही काम करत राहा. आणि तुमच्या स्वतः हे पण खरं आहे की तुम्ही झाकून ठेवू नका. कारण मी चांगलं भोगलेलं आहे, की मी अनुभवलेलं आहे की जी झाकून ठेवलं आहे, मला जी येत होतं, मला येते म्हणून सांगायची वेळ आली मला, आणि मी ते केलं आणि त्याचा प्रसार चांगला झाला. असं पण आहे, मला ते कलेनं तारून नेलं माझ्या जीवनामध्ये, की ते मला मार्ग, पण ते कसं आहे त्याच्यात सातत्य नसते, मग ते थोडंसं मग नोकरीच्या आहे ना कसं हे होईल. पण तुम्ही जर चांगलं काम करत राहिलं आणि त्याचं जर दाखवलं तर त्याचं मार्केटिंग खूप होईल आणि खूप मोठ्या ठिकाणी मग जाऊन शकतं. पण तुम्ही काम करणं फार, प्रत्येकाची एक शैली आहे आणि ती शैली डेव्हलप त्याच वेळी होते की तुम्ही काम करता. तुमचं काम शिकवतं तुम्हाला, असं आहे, त्याच्यातनं डेव्हलप होतं. एखादा कुक किंवा शेफ ज्यावेळी करतो एखादं, तर त्याच्यामध्ये तो करत जाताना त्याच्यात डेव्हलप होतो आणि मग तो काहीतरी त्याचं स्वतः वैयक्तिक हे आहे की तो काहीतरी मिक्स करतो आणि मग त्याची स्पेशल ती तयार होते, स्पेशालिटी. तसंच आपल्या कलेतलं आहे, आपण करत गेलो तर ते आपले त्याच्यातली स्पेशालिटी निर्माण होते, नाहीतर अदरवाईज होत नाही. आणि सर असं म्हणते की मसाल्याला स्वाद नसते, हाताला स्वाद असते बनवणाऱ्याच्या. तसंच कलाकार हा कलेची त्याची स्वतःची कला त्यानं दाखवली तर ती विकसित होते, नाहीतर तो केला नाही तर नाही होत. असं तुम्ही करत राहा आणि इतरांना दाखवत राहा. तुमच्या ह्या कॉलेज ह्याच्यामधनंच तुम्ही अशी सुरुवात करा की मी कलाकार आहे आणि मी काम करतोय. तुम्ही आजूबाजूला करत राहा. तुमचं सुरुवातीला चुकेल, काही येईल, शेजारचा म्हणेल हे बरोबर नाही, तुमच्या मनावर एकदम तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट होऊ नका, की पण तुम्ही समजून घ्या की आपण याच्यात कमी पडलोय, आपल्याला याच्यात सुधारणा करायची आहे. हे तुम्ही ज्यावेळी लक्षात ठेवाल तर तुम्ही पुढे जाल. नाहीतर शेजाऱ्यांना म्हटलं हे आहे, मग त्याच्यात त्याला समजत नाही, असू दे, ठीक आहे, आपण करतोय बरोबर आहे, हे तुम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी मग तुम्ही, मी असंच म्हणेन की तुम्ही करत राहा आणि लोकांना सांगत राहा मी हे काम करतोय, त्यावेळी तुम्ही खूप मोठे व्हाल. नाहीतर म्हणूनच माना स्वतःला पहिल्या दिवशी, असं म्हणेन की तुम्ही त्या ह्याच्यातच वावरत राहा, कलेच्या ह्याच्यात, तर तुम्ही खरोखर खूप चांगलं. आज मला ज्यावेळी व्यासपीठ मिळालं त्याचं मी आत्ता म्हणजे ज्यावेळी आता मला समजायला लागले ते मी पुरेपूर अगदी त्याचा फायदा उठवला आणि संधीचं सोडणं केलं. म्हणजे असं आहे, तुम्हाला ते माहिती आहे की मला व्यासपीठ मिळालं, मी काम करत गेलो, चुका अगोदर कसंही होईल, फक्त ते आपण करत राहायचं, आपोआप होतं. त्याच्यातनं माहिती होत राहतं की आपण काय करतोय, आपण कुठं आहोत हे माहिती होणं गरजेचं आहे आपल्याला स्वतःला. आपण किती पाण्यात, आपण कुठपर्यंत आहोत
कलाकारांच्या ह्याच्यामध्ये आपण कुठं आहोत आणि कुठपर्यंत येऊन पोचलेलो आहे हे आपल्याला तुम्ही त्या ह्याच्यात पडल्याशिवाय किंवा त्या ह्याच्यामध्ये लोकांच्यात राहिल्याशिवाय समजत नाही. म्हणजे तुम्ही सतत त्या ह्याच्यामध्ये राहावा, सतत काम करत राहा, सतत मी आर्टिस्टच आहे हेच तुम्ही कलाकार. हे जे तुम्ही करताय तुम्हाला तर होणारच आहे, इतरांना पण गाईड होऊ शकेल. कारण जीवन ह्या प्रवासामध्ये मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. मार्गदर्शन झालं नाही तर आता जो टप्पा मी पार केलाय तो खूप अगोदर पार केला असता असं आता मला वाटतं.